आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप लोकांचं भलं होणार आहे. देवांश अग्रतर सुरक्षित राहतील. तू, ताई, वरुण, तुम्हाला आनंद होईल. या मामीचा आणि अंजलीचा तुला होणारा त्रास तरी वाचेल. त्यांच्यामुळे जे काही पाप माझ्या डोक्यावर आले ना, ते माझ्या डोक्यावरचं ओझही उतरेल. मग तू जरा विचार कर आणि देवांशना खरं काय ते सांगून टाक. नाही मामा, गोष्टी आता माझ्या हातात नाही राहिलेल्या. येते मी. सई, सई ऐक ना. सई, सई अगं. मधू ऐकणार नाही ती. मला दिलेलं वचन मोडणार नाही ती. आणि ताई पण ती माझं ऐकणार नाही. तुझं तर ऐकू शकते ना. तू समजाव ना तिला. मधू, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आपण आता स्वीकारायला हवं ते. आणि उगाच अंजलीला कळलं तर जीवाचं बरं वाईट करून घेईल. त्यापेक्षा सुखासुखी जे चाललंय ना ते चालू दे. ताई हे बघ अगं, तुलाही माहितीये की देवांश आणि सईची गाठ देवानच बांधली आहे. पण आता बघतोय ना तोच, काय घडलंय ते बघितलंय त्यानं सगळं. आणि तू काय म्हणत होता, जागीरदारांना सगळं सांगायचं. काय सांगायचं आपण? पत्रिकेतली मुलगी आणि तुम्ही प्रत्यक्ष बघायला आलेली मुलगी वेगळी होती म्हणून. आणि त्यांनी जर विचारलं तुम्ही त्याच दिवशी आम्हाला का नाही सांगितलं, तर काय सांगणार आपण? काय उत्तर देणार आपण? मधू, खोटे ठरवत आपण. हे बघ, आता आपण काही करू शकत नाही. आपले हात दगडाखाली आहेत. गुड मॉर्निंग गाईज. काय कसलं डिस्कशन सुरू आहे? माझ्या वेडिंगचं का? नाही, करत नसाल ना तर तुम्ही ते करा. कारण आता जगात सगळ्यात इम्पॉर्टंट, आपल्या घरात सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे. आणि तुम्हाला आठवतंय ना गुरुजींनी काय सांगितलंय, की हे वेडिंग ASAP झालं पाहिजे. सो आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कामं खूप आहेत. शॉपिंग करायचे, हॉल बुक करायचा, डेट फिक्स करायचे. आणि पॉप्स, तुम्ही ना एक काम करा, तुम्ही मस्त शेरवानी घाला माझ्या लग्नात. त्यांच्या साईडचे जरा कसे रिच लोक आहेत ना, त्यांच्या समोर आपण पण एकदम टिपटॉप दिसायला पाहिजे. काय त्यांच्या बाजूने वेडिंग ग्रँड होणारच आहे, पण आपल्या बाजूने पण काही कमी पडायला नको. म्हणजे देवांशचे सगळे बिझनेसमॅन फ्रेंड्स, ऑन्ट्रोप्रॉन्ट्रोस हे सगळे येणार ना वेडिंगला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी माझ्या सगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना पण इन्व्हाइट केलंय. माझं आणि देवचं लग्न कसं एकदम ग्रँड झालं पाहिजे. AC वेड्स देव, डडडम डश. आत्या ऐक ना, तू सईला सांग ना की माझ्या लग्नाच्या आधी ना प्लीज माझ्या मॉमचं सगळं कर्ज फेड. म्हणजे पॉप्सला पण जरा मदत होईल ना. लग्नामध्ये त्यांच्यावर पण जास्त प्रेशर नाही येणार. चालेल ना? अचानक बापाची काळजी कशी काय वाटायला लागली तुला? सध्या मला फक्त माझ्या लग्नाची काळजी आहे. बरं चला मी निघते, मला ना खूप काम आहे. शॉपिंग करायचे सांगू ना. हॅलो. हा आकांक्षा, बोल. अगं काही नाही, शाळेत चालले होते. तसं काही नाहीये ग. चालेल, भेटूयात आपण. कोणाशी बोलते? मी करते तुला फोन नंतर. बाय. कोणाशी बोलतेय म्हणजे? मैत्रिणीशी बोलतेय. नाही, मला वाटलं माझ्या फ्युचर हस्बंडशी बोलतेस की काय. ऐक ना, या व्यतिरिक्त मला दुसरीही कामं असतात. सई, काल मी बघितली तुला किती कामं असतात. तुला रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं, आईस्क्रीम खायचं असतं, शर्टवरचं आईस्क्रीम पुसत पुसत गुलू गुलू गप्पा मारायच्या असतात. हो ना अंजली, मी तुला कालच सांगितलंय ना की आम्ही अचानक भेटलो होतो म्हणून. मग तरी पुन्हा पुन्हा का सारखा तोच प्रश्न विचारतेस? हे बघ,
माझं तसं काहीच इंटेन्शन नव्हतं. नाही तसं तू इंटेन्शन ठेवू पण नकोस. तुला नाही कळलं ना तरी मी आहे ना, मी तुला रिपीट सांगत राहीन. जोपर्यंत तुझ्या डोक्यात फिट बसत नाही ना तोपर्यंत सांगत राहीन की माझं आणि देवांशचं लग्न ठरलंय. तू काही नाही करू शकत आता. हा, आता तुला काही करायचंच असेल तर तू माझ्या लग्नात मस्त करवली बनून मिरव. तेवढं मी तुला करू द्यायचंय. बावळट आहे एक नंबरचं. हे काय चाललंय तुझं? काय चाललंय? जी गोष्ट तू मला 10 वेळा सांगतेस तीच गोष्ट तुझ्याच डोक्यात शिरलेली नाहीये. म्हणजे देवांश सरांशी लग्न जमलंय ना तुझं, मग तरीही या मूर्खासोबत का बोलतेस? तुला काय करायचंय? अंजली, खूप चुकीचं वागतेस ना तू. एकाच वेळी दोघांनाही फसवतेस. कोणाला फसवतेय मी? या बावळट टोनीला? अगं सई, मी देवांश जहागीरदारची बायको होणार आहे, मोठी सेलिब्रिटी होणार आहे. मग याला ना मी बॉय म्हणून ठेवेन कामावर. एवढीच लायकी आहे याची. हाय बेबी, सो सॉरी, मला ना तुझा कॉलच नाही रिसीव्ह करता आला. मॅडम येऊ का? ये ना. तुम्ही बोलवलत मला? हो हो, अगं एक काम होतं तुझ्याकडे. बोला ना. अगं तुला बाहेर जावं लागेल. आपल्या शाळेसाठी डोनेशनचा चेक आणायचा आहे. ठीक आहे, पण कोणाकडून आणायचा आहे चेक? अगं मिस्टर देवांश जहागीरदार आपल्या शाळेच्या फंक्शनसाठी चीफ गेस्ट म्हणून आले होते. आहे ना लक्षात? सई, काय विचार करते? अंजली, अंजली अगं, अंजली माझा हात सोड. काय मूर्खपणा चाललाय हा? सोड. जोपर्यंत तू माझी पाठ सोडत नाहीस ना तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाहीये. अगं तू समजतेस तसं काही नाहीये. हे बघ, मी तुला सांगते, काही सांगायची गरज नाहीये. मला जे बघायचं होतं ना ते बघितलं मी माझ्या डोळ्यांनी. तू प्रत्येक वेळेस अर्धवट अर्थ घेऊन त्याचं कन्क्लुजन करायला का जातेस ग? मी इथे आले होते कारण तुला माझ्या देऊला भेटायचं होतं. आता माझं लग्न ठरलंय ना त्याच्यासोबत, म्हणून तुझ्या पोटात दुखतंय. म्हणून काही कारण शोधून आमचं लग्न मोडायचं, हा एवढंच प्लॅनिंग आहे ना तुझं. म्हणून सारखी त्याच्या मागे मागे फिरत असतेस ना तू. हे खरं नाहीये, समजलं? एका मिनिटासाठी आपण असं गृहीत धरूया की हे सगळं खरंय, पण त्याचा तुला प्रॉब्लेम का व्हायला पाहिजे? कारण तू तर आम्हाला ओपन चॅलेंज केलंयस ना की तू माझं काहीही करू शकत नाहीस, मी कशालाच घाबरत नाहीस. मग आता घाबरलीस? बोल ना, तुझ्याशी बोलते मी. बोल बोल ना. ए, तू ना जास्त शहाणपणा करू नकोस. मी तुला चॅलेंज दिलं होतं तेव्हा तू काय म्हणालीस की चॅलेंज पेक्षा मला देवावर जास्त विश्वास आहे. मग आता दे ना सगळं देवाकडे सोडून. का 17 वेळा माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या मागे फिरत असतेस? आणि सई, भीती ना मला नाहीये, तुला आहे. कारण तुझ्याकडून सोन्याची अंडी देणारी कोंबडी निघून चालली. अंजली बास. देवांश सरांबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. का? तुझं कोणी नाही लागत ना तो? मग काय प्रॉब्लेम आहे तुला? हे बघ, त्यांचा आणि माझा संबंध जरी नसला ना तरी ते एक चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. आणि हो, आहे त्यांचं आणि माझं नातं मैत्रीचं, पण तुझ्यामुळे ना मला ते प्रामाणिकपणे निभवता येत नाही. आईची शपथ घेतल्यामुळे मला शांत बसावं लागतंय. पण तू हा विचार केलास का, जेव्हा ही गोष्ट देवांश सरांना समजेल तेव्हा काय होईल? केलास? ए, तू 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 मला घाबरवू नकोस.
ते जे काय होईल ना ते मी बघून घेईन. तू ना ही जी मध्ये लुडबुड करतेस ना ती थांबव. आणि यापुढे माझ्या देऊला भेटायला यायचं नाही, कळलं? हे बघ, देवान सरांना मी स्वतःहून भेटायला आले नव्हत्या. शाळेसाठी चेक घ्यायला आले होते मी फक्त. ओ अच्छा, चेक घ्यायला आली होतीस का? वा सई. नाही, रोज नवीन नवीन कारणं कशी सापडतात ग तुला? कमाल कमाल, किती टॅलेंटेड आहेस तू. हा, आज चेक द्यायला आली होतीस, मग आईस्क्रीम खायला गेली होतीस त्या दिवशी, त्यानंतर आता डिनर करायला जाणार, हो ना? आणि अजून काय काय प्लॅन्स बनवलेत तू? म्हणजे कसं माझ्या देवांशला कसं काबूमध्ये करता येईल याचे सगळे प्लॅनिंग करतेस ना तू. एक नंबर. जमलंय जमलंय, सई टीचर शोभतेस तू. हा, तुझ्या या असल्या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायला ना मला वेळ नाहीये. मी जर ठरवलं ना तर आता 2 सेकंदात सरांना सगळं खरं सांगू शकते. घाबरलीस? चल देवान सरांकडे चल ना. चल चल. का? काय झालं? चल ना. नाही, चल बस, चल ना. घाबरलीस? अगं तू किती स्वार्थी आहेस ना हे सगळ्या जगाला माहितीये. अंजली, इथून पुढे माझ्याबद्दल बोलताना आहे ना एकदा स्वतःचं तोंड आरशात बघायचं, तेव्हा तुला समजेल तू मलाच काय, तुला कोणत्याही व्यक्तीला बोलायचा काहीच अधिकार नाही, कारण तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी मी या जगात पाहिलेली नाहीये. स्वार्थासाठी ना तू कुठल्याही लेवलला जाऊ शकतेस. मला सरांना सांगायला ना 5 मिनिटं नाही लागणार. फक्त आईला शब्द दिलाय ना म्हणून मी शांत बसली. आणि दिलेला शब्द पाळायचा असतो हे मला माझ्या आईने शिकवलंय. प्लीज. शांत. तू गप ठेवायचं. हं? आता मी बोलणार आणि तू ऐकायचं. तुझ्या आईबद्दल बोलायची वेळ ना तूच आणलीस. तुझ्या आई असल्या उद्योगांना ना खरंच कंटाळलीये मी. का वागतेस असं? थोडी पण अक्कल नाहीये. अगं मोठी झालीयस तू, लहान नाही राहिलेलीस आता. अंजली, तू माझ्या मामाची मुलगी आहे ना म्हणून मी तुला आता समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेय. तर समजावून घे. तू जे काय वागतेस ना खूप चुकीचं आहे. आणि त्या व्यक्तीसाठी सुद्धा ते घातक आहे आणि हे तुला चांगलं माहिती. अंजली, एक वेळेस ना तू लग्न करून श्रीमंत घरात जाशील, पण त्या घरात गेल्यावर तुला सुखाची झोप येणार नाही हे लक्षात ठेव. मॅडम, तुमचा मोबाईल केबिनमध्ये राहिला होता. बिचारी अंजली, सगळा मेकअप खराब केला, एवढी छान हेअरस्टाईल होती ती खराब झाली. आता माझी बहीण तिच्या फियांसीच्या ऑफिसमध्ये आली आहे म्हटल्यावर छान दिसायला हवी की नाही. स्माइल कर आता. स्माइल. हसायचंय. हस. ब्राईट स्माइल दे. अगं एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीची होणारी मालकीण आहेस तू. चल स्माइल. वहिनी, अगं काय बोलतेस तू? बोलताना निदान एकदा विचार तरी करत जा नीट. कशाला? छे छे, मी नसते करत बोलताना विचार. आणि माझ्याच घरात बोलताना मी का विचार करायचा? देवाला घाबर ग वहिनी, देवाला घाबर. अगं चांगल्या माणसांवर वाईट आरोप करतेस तू. अगं बाई, वा 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 वा. अगं अंजली, अगं बघत काय उभी राहिलीयस?
जा आरतीचं ताट घेऊन ये, ओवाळायला हवं. मोठा पराक्रम गाजवून आल्यात ना सईबाई. काय सई आल्या आल्या तिच्या मागे लागलात? ओ तुम्ही प्रत्येक वेळेला येऊन मलाच प्रश्न विचारत जाऊ नका. तुमच्या भाचीला विचारा काय पराक्रम गाजवून आली आहे ते. मामी, त्यांना कशाला विचारायला होतेस प्रश्न? मला विचार ना, मी देते सगळ्या प्रश्नांची उत्तरं. देवांश जागीरदार यांच्या ऑफिसमध्ये का गेले होते हेच विचारायचं ना तुला. अंजली जेव्हा चिडून तिथून निघाली ना, तेव्हाच समजलं होतं मला की घरी माझं असं स्वागत होणार आहे म्हणून. ए बाई, लांबण नको लावूस. का गेली होतीस ते सांग अगोदर. शाळेच्या डोनेशनच्या कामासाठी गेले होते. खरं तर मी तिथे जाणारच नव्हते. मी सांगितलं होतं मॅडमला की दुसरं कोणाला तरी पाठवा, पण प्रिन्सिपल मॅमने मला खूप विनंती केली, त्यामुळे मला जावं लागलं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या मला पगार देतात आणि त्याच पगारावर घर खर्च भागतो आणि तुझं कर्ज सुद्धा फेडून होतं. त्यामुळे त्यांचं ऐकणं मला भागच आहे. विश्वास नाहीये ना तुला? थांब. हे बघ, देवांश सरांनी शाळेसाठी दिलेला हा ब्लँक चेक. बाई 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 बाई, ब्लँक चेक. एवढा मोठा श्रीमंत माणूस तो, त्यांनी तुला ब्लँक चेक दिला, तेही शाळेच्या नावाचा. बघितलंस का अंजली, कुणाकडून कसं काम काढून घ्यायचं हे बरोबर कळतं तुला. अगं मॉम, त्या प्रिन्सिपलला पण हिचं हे टॅलेंट माहित असणार ना, म्हणून करेक्ट हिलाच सांगितलं हे काम. हो ना? अंजली, कृपा करून तुझं थोबाड बंद ठेवा. सई बद्दल एकही वेडावाकडा शब्द मी खपवून घेणार नाही. तुम्हा दोघींना ना काहीतरी कारण काढून सईल आणि ताईला त्रास द्यायचा असतो. काय वाकडं केलं ग तरी तुमचं? उलट तुम्ही सईचा हक्क हिरावून घेतलाय. त्या दिवशी सई गप्प बसली याचा अर्थ ती दुबळी आहे असं समजू नका. तिनं जर का मनात आणलं ना तर एका क्षणात तुम्हाला उघडं पाडू शकेल. बोलला लाडक्या भाचीचा कैवारी मामा बोलला. नाही, तुम्हाला खूप सईचा पुळका येतोय, कारण तुम्ही ती घरी काय करत असते तेच बघता ना. बाहेर तिची काय थेर चालू आहे त्याची कल्पना नाहीये तुम्हाला. माझ्या होणाऱ्या जावयाला रोज जाऊन भेटते ही मुलगी, रोज. त्या देवांश जहागीरदार समोर ही काही पचकणार नाही याची काय गॅरंटी? पण याची गॅरंटी मी तुम्हाला का देऊ? मला जर देवांश सरांना सगळं खरं सांगायचंच असेल तर त्यासाठी ऑफिसमध्ये जायची गरज नाहीये. एका फोनवर सुद्धा काम होऊ शकतं. पण मी तसं करणार नाहीये, कारण या जगात मला माझ्या आईपेक्षा जास्त महत्वाचं कोणीही वाटत नाही. आणि माझ्या आईला दिलेला शब्द मी कधीच मोडणार नाहीये. सई, या दोघी वरवर कितीही बोलत असल्या ना तरी मनामधनं घाबरलेल्या आहेत. आपली चोरी कधीही पकडली जाऊ शकते याची भीती यांना वाटते.
म्हणून सकाळ संध्याकाळ तुझ्या मागे लागलेल्या असतात. तुम्हाला आता काहीही वाटो, पण सईला वेडवाकडं बोलायचं नाही, तिला उगाचच दोष द्यायचा नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, देवांशना खरं न सांगण्याचं वचन सईनं दिलंय, मी नाही. तेव्हा मी तुमचा खोटेपणा जगासमोर आणू शकतो. यापुढे जर सईला आणि ताईला तुम्ही त्रास दिला तर मी विसरून जाईन की मी तुझा बाप आहे आणि तुझा नवरा आहे. जहागीरदारांकडे जाऊन सगळं खरं सांगून टाकीन मी. मग मी आता तुम्हाला निक्षून सांगते, तुम्ही लोकांनी या लग्नात मोडता घालायचा कितीही प्रयत्न केलात ना, तरी मी आपल्या लेकीचं माझ्या लेकीचं लग्न देवांश जहागीरदारशी लावूनच दाखवे. चल अंजली. शाळेची सगळी कामं करतेस, तुझ्यासारखी शिक्षिका शोधून सापडणार नाही. मॅडम, मी आपल्या शाळेत काम जरी करत असले ना, तरी ही शाळा मला आपल्या कुटुंबासारखी, आणि आपल्या कुटुंबासाठी माणूस काहीही करायला तयार असतो. या शाळेतली मुलं माझ्यावर प्रेम करतात, तुम्ही सुद्धा एवढी आपुलकी दाखवता. माणसाला आणखी काय हवंय? तुम्हाला जेव्हा कधीही माझी गरज पडेल ना, तेव्हा मला हक्काने काम सांगा, मी करेन. बरं, आता माझ्या वर्गाची वेळ झाली आहे, मी निघते. बरं, ये. हो. हॅलो, येस मॅडम. हा हा हो 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 ओके 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 मॅडम, थँक्यू थँक्यू. शिंदे, शिंदे. हा मॅडम, बोलवलं? आपल्या शाळेच्या ट्रस्टी भैरवी मॅडम येत आहेत व्हिजिटसाठी, तेव्हा गेटवर सांगा वॉचमॅनला तयार राहायला, आणि शिक्षकांना सुद्धा सांगा. हो मॅडम. आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था करा लगेच. हो मॅडम. बर. आता अचानक भैरवी मॅडम काय येत असतील? काय चाललंय? काय चाललंय तुमचं? हा, शांत बसा सगळ्यांनी. सॉरी सई टीचर, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी मस्ती करायची नाही म्हणून, ऐकत का नाही तुम्ही माझं? सॉरी टीचर, आम्ही परत कधीच असं नाही करणार. हे बघा, इथून पुढे जर तुम्ही मस्ती केलीत ना, तर मी शाळा सोडून जाणार. परत नक्की मस्ती नाही करणार. आम्हाला माफ करा टीचर, प्लीज. प्लीज टीचर, आम्हाला सोडून नका जाऊ, आम्ही नाही करणार मस्ती. अरे, तुमचे चेहरे असे लगेच का पडले? वेडे झालात का तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाहीये. तुमच्याशिवाय सुद्धा मन लागणार आहे का माझं? मी तुम्हाला, या शाळेला कधीच नाही सोडून जाणार. पण हा, इथून पुढे जर तुम्ही माझं नाही ऐकलत ना, तर मग माझं नाईलाज असेल, मग मला जावं लागेल शाळा सोडून. नाही टीचर. नक्की मस्ती नाही करणार ना परत? हो टीचर. गुड.
बरं, मी काल तुम्हाला काही साहित्य आणायला सांगितले होते, ते घेऊन आलात का तुम्ही? टीचर मी नवीन पेपर्स आणले. नवीन पेपर्स? आपल्याला नवीन पेपर्स लागणार आहेत का? का बरं? कारण आपण काय बनवतोय, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, आणि त्या टाकाऊ वस्तू पासून आपण काय बनवणार आहोत? फुलं. मग त्यासाठी काय लागणार आहे? पेपर्स. आणि ते कोणते? जुने. मग नवीन लागणार आहेत का त्यासाठी? नाही. टीचर मी घरातले सारे जुने सामान घेऊन आलोय. बघू. बापरे, काय रे, हे काय घेऊन आलायस हा? आणि हे काय, टिकल्यांचं पाकिट? मॅडम आपण हे राजूचं सामान यूज करून अख्खी बाग बनवूया. बाग बनवायची? बरं, आपल्याला आता या फुलं बनवायची की नाही? सगळ्यांनी जुने पेपर्स आणलेत? चला बनवायला सुरुवात करूया. तुझ्याकडे जुने पेपर्स आहेत ना? ज्यांनी जुने पेपर्स नाही आणलेले त्यांना शेअर कर, ठीक आहे? जा, घेऊन जाय. चला सगळ्यांनी वस्तू काढा बाहेर. नमस्कार मॅडम, या या या. नमस्कार. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. खूप दिवसांनी शाळेत आलात, खूप बरं वाटलं. मुलांना पण तुम्ही भेटलात ना, त्यांना सुद्धा खूप आनंद होईल. देवांशने तुम्हाला चेक दिला होता, राईट? हो ना, पण त्याच्यावर त्यांनी रक्कमच टाकली नाहीये. तुम्ही रक्कम सांगितलीत तर बरं होईल. असं परस्पर रक्कम टाकणं मला काही बरं वाटत नाही. सई, हा घे तुझा पगार. हे करताना मला खूप त्रास होतोय, पण माझा नाईलाज आहे. मॅडम प्लीज, हे बघा, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. माझ्यामुळे शाळेला मदत होत असेल ना, तर मी आनंदाने शाळा सोडायला तयार आहे. माझी फक्त एक विनंती आहे तुम्हाला. माझं कुटुंब माझ्या कमाईवर चालतं. मला फक्त दुसरी नोकरी मिळेपर्यंत काही दिवसांची मुदत वाढून मिळाली तर खरंच बरं होईल. मी समजू शकते सई, पण माझे हात दगडाखाली आहेत. मी शाळेच्या ट्रस्टींना नाही नाराज करू शकत, आणि मी समजा तसं केलं तर त्याचे परिणाम शाळेला भोगावे लागतील. त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की तुला शाळेतून काढून टाकल्यावरच हा चेक पास होईल, आणि हा चेक पास झाला तरच आपण मुलांना अधिक चांगल्या सुविधा देऊ शकू. ठीक आहे मॅडम, मी आजच शाळा सोडते. माफ कर सई, मनावर दगड ठेवून मी हा निर्णय घेते. तू शाळेसाठी इतकं केलंस, मी काही काम तुला सांगितलं आणि तू ते केलं नाही असं कधीच झालं नाही. आणि त्या बदल्यात मी तुला काय देते तर शाळा सोडून जायला सांगते. पण विश्वास ठेव सई, मला हे करताना अजिबात आनंद होत नाहीये.
मला माफ कर सई. मॅडम हे बघा, मी समजू शकते, पण तुमच्या आणि माझ्यापेक्षा आपल्या शाळेतल्या मुलांचं भवितव्य खूप महत्वाचं आहे. आणि माझ्यामुळे शाळेची सुधारणा होती. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे. देव चांगल्या माणसांच्याच आयुष्यात असे प्रसंग का आणतो देव जाणे. पण मला खात्री आहे तुझ्या आयुष्यात देवाने काहीतरी चांगलंच वाढून ठेवलं असेल. ऑल दी बेस्ट सई. रेणुका मॅडम, स्वाती मॅडम, मला तुमच्या दोघींसोबत काम करून खूप छान वाटलं. खूप छान शिकवता तुम्ही. पण माझ्या ह्या मुलांना एखादा विषय नाही समजला ना, तर त्यांच्यावर चिडू नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा, नाहीतर बिचाऱ्यांना त्या विषयामध्ये गोडी नाही राहणार. काळजी घ्या. शिंदे, माझ्या या मुलांना ओरडायचं नाही अजिबात. माझ्या या मुलांना खूप प्रेम द्या, माया द्या. हो मॅडम. अशी शांत का उभी राहिलात तुम्ही? वर्गात नाही तेव्हा मस्ती करता ना? मी किती ओरडले तरी माझं ऐकत नाही. मग आता शांत का बसलाय? सई, काय ग आज लवकर आलीस? बरं वाटत नाहीये का तुला? नाही, तसं काही नाही. बरं वाटतंय मला. थांब, पाणी आणते हा बाळा. काय कसं चेहरा कसा उतरला तुझा? तब्येत बरी आहे ना? हो. ताप येत नाही ना? नाही मामा. आता सांगितलं की तिने बरं वाटतंय म्हणून. किती वेळा पुन्हा तोच प्रश्न विचारणार आहात? घरात दुसरी माणसं आहेत म्हटलं. आमची चौकशी करा की कधीतरी प्रेमाने. जे आजारी असतात ना त्यांची चौकशी करतात, आजारपणाचं सोंग घेणाऱ्यांची नाही. मधू, सई, काय झालंय बाळा? तुझा चेहरा फार उतरलाय. हं? आई, माझी नोकरी गेलीये.
काय सांगतेस? काय कसं काय? अगं अशी कशी केली? तुझं तर सगळं छान चाललं होतं ना, आणि ते प्रिन्सिपल मॅडम पण किती खुश होत्या तुझ्यावर. अगं पण असं डायरेक्ट कसं काढलं तुला? नाही म्हणजे आधी नोटीस पिरियड वगैरे देतात ना, माहित नाहीये तुला? अगं जो नियमाने चालतो त्याला नियम लागू पडतात. हिने केला असेल काहीतरी गोळ, म्हणून काढून टाकला अचानक नोकरीवरून. हे बाई, पण पगार मिळालाय ना तुला? हो. नशीब. आता मला वाटलं हात हलवत तशीच पगाराशिवाय घरी आली की काय. बरं साई, तुझी नोकरी ना एकदम करेक्ट टायमिंग वर गेलीये. अंजली, हो पॉप्स, आता माझी वेडिंग जवळ आली आहे ना, किती कामं असणार आहेत घरात. साई आपली घरी असलेलीच बरी, नाही का मॉम? साई, आता लगेच तू जॉब शोधायला नको लागू हं? म्हणजे ऍटलीस्ट एक महिनाभर तरी थांब, नाही तो बिचारा आत्यावर सगळं कामाचा लोड येईल गो. हे बाई अंजली, पण नको. अगं ही नोकरीला गेली नाही तर हिचा पगार येणार नाही, आणि पगार आला नाही तर आपलं कर्ज फेडणार नाही. लग्नासाठी पैसे कुठून येणार? अरे तुम्ही दोघी जरा गप्प बसाल का? त्या पोरीची नोकरी गेलीये, जरा तिच्याबद्दल काही सहानुभूती बाळगाल का नाही? तुम्ही दोघी जणी फक्त स्वतःचा स्वार्थ बघता. आणि तुम्हाला आपल्या भाची पुढे काही दिसत नाही. मामा थांब. मामी, मी तुला किती वेळा सांगितलंय की तुझं कर्ज मी फेडणार आहे. मग पुन्हा पुन्हा का सारखा तो विषय काढतेस? सई, काय झालंय नक्की? ही अशी अचानक कशी काय नोकरी गेली? मी शाळेच्या ट्रस्टींना नाही नाराज करू शकत. आता तू कसं शिकवणार? तुझी शिक्षिकेची नोकरीच गेली ना. या शाळेतली प्रिन्सिपल खूपच कौतुक करत होती तुझं. सहन नाही झालं मला, म्हणून एक ऑर्डर दिली आणि तुझी नोकरी गेली. देवा, माझ्या सईच्या बाबतीतच नेहमी असं का घडतं? ती सगळं चांगल्या मनानं करायला जाते आणि तिच्या वाटेत कायम अडचणीच येतात. आई, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. जे काय होतं ना ते चांगल्यासाठी होतं बघ. लवकरच मी नवी नोकरी मिळवेल, आणि तीही जास्त पगाराची. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. बरं, मी हातपाय धुवून आले. मनसा, भाजी राहिली का निवडायची? नाही, मग जेवायची वेळ झाली की खूप भूक लागते ना. गोल शेप दे, मला गोल आवडतो. माझ्या क्वालिफिकेशनला मॅच होईल असा एकही जॉब नाही दिसत इथे.
येस, इथे मी जॉबसाठी अप्लाय करू शकते. माझं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बघता मला हा जॉब मिळू शकतो. बाप्पा, प्लीज मला हा जॉब मिळू दे.